नमस्कार सर्वांना. मी आशा अंभोरे आपणा सर्वांचे माहिती सदरमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आजचा माहिती सदरचा विषय आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे ब्रिटिश राजवटीत राजकोटचे दिवाण होते. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. त्या धार्मिक विचारांच्या एक कर्तव्यदक्ष स्त्री होत्या. त्यांच्या महान विचारांचा गांधीजींवर खोलवर परिणाम झाला. नोव्हेंबर 1887 मध्ये महात्मा गांधीजी यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी पदवी प्राप्त केली. 4 सप्टेंबर 1888 रोजी गांधीजी यांनी लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले आणि बॅरिस्टर झाले. गांधीजी 1893 मध्ये एक हिंदी कंपनीचे वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले. तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक त्यांनी अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना पीटर मारिट्सबर्ग मध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तृतीय वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजींनी नकार देताच त्यांचा अपमान करून रेल्वे डब्यामधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीजींनी फ्लॅटावरील गेस्ट रूम मध्ये काढली. भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यानंतर गांधीजींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता. या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधीजींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अपयशी ठरले, यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता. गांधीजींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्ष दरम्यान मजबूत झाली. गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले आणि नंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पावले उचलली. गांधीजींचे संपूर्ण जीवन एका चळवळीसारखे होते. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी सुरू केल्या. बिहारमधील चंपारण्य येथील युरोपीय निळीच्या मळेवाल्यांकडून 3 कातिया पद्धतीमार्फत गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार होत असे. अनेक जाचक कर लादले जात होते आणि ते वाढतच होते. यावर गांधीजींनी अहिंसक चळवळ सुरू केली. गांधीजी यशस्वी झाले आणि इंग्रजांना त्यांचे म्हणणे ऐकावे लागले. सन 1818 मध्ये गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळामुळे पिके बुडाली असताना शासकीय अधिकारी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करत असत. गांधीजींनी याविरुद्ध
साराबंद चळवळ सुरू केली. यालाच असहकार चळवळ म्हणून देखील ओळखले जाते. शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळी कालखंडामध्ये जमीन महसूल वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता एप्रिल 1818 मध्ये अनारकिकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम कायदा केला. गांधीजींनी 1919 मध्ये रौलेट ऍक्टच्या निषेधार्थ सभा घेतली. 6 एप्रिल 1919 मध्ये हा संपूर्ण भारतभर सत्याग्रहाचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला व यशस्वी झाला. सरकारने डॉक्टर सफुद्दीन किचलू व सत्यपाल या दोन नेत्यांना अटक केल्यामुळे पंजाबमधील अमृतसर शहरामध्ये एक निषेध सभा बोलवण्यात आली होती. सरकारने जमावबंदी व सभाबंदी आदेश लागू केले. परंतु सरकारी आदेशाला न जुमानता स्थानिक लोकांनी 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेमध्ये निषेध सभा बोलवली. सभेला मोठ्या संख्येने लोक जमले. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेला जनरल डायर हा इंग्रज अधिकारी संतप्त झाला. त्याने निशस्त्र लोकांना चहूबाजूंनी घेरले आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला. या घटनेच्या निषेधार्थ गांधीजींनी कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग केला. त्यानंतर गांधीजींनी मार्च 1930 मध्ये मिठावर कर लावण्याच्या विरोधात सत्याग्रह सुरू केला, जो 12 मार्च ते 6 एप्रिल या काळात मिठाच्या आंदोलनाच्या स्मरणार्थ अहमदाबाद ते दांडी गुजरात येथे असा 400 किलोमीटरचा पायी प्रवास करण्यात आला. यालाच दांडी यात्रा देखील म्हटले जाते. यात हजारो भारतीय सहभागी झाले होते. भारतातील इंग्रजांची पकड तोडण्यासाठी ही सर्वात यशस्वी चळवळ होती. गांधीजींनी अस्पृश्यांचे जीवन सुधारण्यासाठी मोहीम राबवली. गांधीजींनी या अस्पृश्यांना हरिजन असे नाव दिले, ज्यांना ते देवाची मुले मानत. 8 मे 1933 रोजी गांधीजींनी हरिजन चळवळीला मदत करण्यासाठी 21 दिवसांचे आत्मशुद्धीचे उपोषण केले. 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. तेव्हा नाझी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. इतर काँग्रेस नेत्यांनी लोकप्रतिनिधींचा सल्ला न घेता युद्धात एकतर्फी सहभाग घेण्यास विरोध केला. दीर्घ चर्चेनंतर गांधीजींनी घोषित केले की भारताला स्वातंत्र्य नाकारले असताना भारत कोणत्याही युद्धात सहभाग घेणार नाही. जसे जसे युद्ध वाढत गेले तसे तसे गांधीजींनी ब्रिटिशांना भारत छोडो आंदोलन नावाचे विधेयक देऊन स्वातंत्र्याची मागणी तीव्र केली. अशा प्रकारे गांधीजींनी त्यांच्या हयातीमध्ये सुरू केलेल्या सर्व चळवळींनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला. महात्मा गांधी यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीजींची हत्या केली होती. त्यांना 3 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
आणि त्यांच्या तोंडातून शेवटचे शब्द बाहेर पडले ते म्हणजे हे राम. आणि महात्मा गांधीजी यांचा दुर्दैवी अंत झाला. महात्मा गांधीजी हे एक उत्तम लेखक सुद्धा होते. त्यांनी आपल्या जीवनावर आणि इतर महत्त्वपूर्ण विषयांवर पुस्तके लिहिली. काही प्रसिद्ध पुस्तकांची नावे आहेत. पहिले पुस्तक आहे सत्याचे प्रयोग. हे आत्मकथेवरील पुस्तक आहे. दुसरे पुस्तक आहे माझ्या स्वप्नातील भारत. तिसरे पुस्तक आहे हिंद स्वराज. चौथे पुस्तक आहे आरोग्याची गुरुकिल्ली. पाचवे पुस्तक आहे भगवद्गीता गांधीजींच्या मते. गांधीजी एक महान व्यक्ती होते. गांधीजींनी आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाची कामे केली. त्यांची शक्ती सत्य आणि अहिंसा होती. आजही आपण त्यांची तत्वे पालन करून समाजामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतो. तर आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्राविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली. अशाच एका नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.